नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला उत्तम पद्धतीने घेता येईल। तर चला मग मित्रांनो, जाणून घेऊया नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला तरी काय मिळणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की इकडे आता ऐश्वर्या ही पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबियांच्या घरी राहायला आलेली असणार आहे, पण यावेळेस जानकी ही तिला घरामध्ये घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देणार आहे। पण आता सारंगचे डोळे उघडायचे आहेत आणि त्याला ऐश्वर्या फसवते आहे हे लक्षात आणून द्यायचं आहे, म्हणून आता सुमित्रा ही जानकीला विनंती करते की आपण ऐश्वर्याला घरात घेऊयात। आणि मग जानकी आणि सुमित्रा ह्या दोघी मिळून एक असा जबरदस्त प्लॅन बनवतात की ज्यामध्ये अडकून आता ऐश्वर्या ही सारंगच्या समोर पूर्णपणे उघडी पडते की ती कसा खोटारडेपणा करून फसवते आहे सगळ्यांनाच। त्याचबरोबर सारंगला सुद्धा हे त्याच्या लक्षात येतं आणि त्यानंतर आता सारंग स्वतःहून ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढून देणार आहे। तर हे सगळं करण्यासाठी आता सौमित्राची मदत जानकी आणि सुमित्रा ह्या दोघी घेणार आहेत। आता नेमकं सौमित्राच्या मदतीने जानकी आणि सुमित्रा काय करणार आणि कशा प्रकारे सारंग समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा येणार, काय घडणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहावा लागेल। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि पुढच्या सर्व व्हिडिओ पाहत राहा। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की इकडे आता ऐश्वर्या ही रणदिवे कुटुंबियांच्या घरी पुन्हा एकदा राहण्यासाठी आलेली असते, पण आता यावेळेस मात्र तिला घरात घेण्याची इच्छाही कोणालाच नसते। पण आता सुमित्रा ही जानकीला म्हणत असते की तू ऐश्वर्याला घरात घे। त्यावर मात्र जानकी ही आता सुमित्राला ठणकावून सांगते, नाही आई, काहीही झालं तरी मी त्या मुलीला ह्या घरामध्ये पुन्हा घेणार नाही। तिने मला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलीलासुद्धा त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला आणि तिने त्रास दिलासुद्धा। त्यामुळे आता बास, आतापर्यंत मी तिला माफ केलं, तिचे अपराध पोटात घातले होते। मला वाटलं ती सुधारेल एक ना एक दिवस, पण ती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चालली होती। त्यावर मात्र आता सुमित्रा ही जानकीला म्हणत असते, जानकी, मला तुझं सगळं पटतंय, कारण तुझं सगळं बरोबर आहे, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? अगं, त्या ऐश्वर्याला घरात आणण्यासाठीचे सगळे प्रयत्न आपला सारंग करतोय। याचा अर्थ अजूनही सारंगच्या मनामध्ये ऐश्वर्याबद्दल प्रेम आहे, त्याला अजूनही ऐश्वर्याचं त्याच्यावर प्रेम आहे असंच वाटतंय। ऐश्वर्या त्याला फसवत आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच येत नाही आहे। आणि जर आपण ऐश्वर्याला आज घरामध्ये नाही न घेतलं तर सारंगला आयुष्यभर हेच वाटत राहील की आपण त्याच्यापासून त्याचं प्रेम तोडलं, आपण सारंगला आणि ऐश्वर्याला वेगळं केलं, आपण हे सगळं मुद्दाम केलं, आणि मग मात्र सारंग हा आपल्यापासून सुद्धा दूर होत जाईल। आणि मला हे नको आहे गं, म्हणून मी तुला हे सगळं सांगते। आपण ऐश्वर्याला घरात तर घ्यायची, पण सारंग समोर तिचा खरा चेहरा उघडा पाडण्यासाठी। आता मात्र जानकी ही ऐश्वर्याला घरात घेण्यासाठी तयार झालेली असते। ती सुमित्राला सांगते, ठीक आहे, सारंग भाऊजींसाठी मी तुमची मदत करायला तयार आहे। आता जानकी बाहेर येऊन सगळ्यांसमोर सांगते की मी या मुलीला एक संधी द्यायला तयार आहे, हिला आपण घरात घेऊयात। त्यावर लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो, जानकी, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? त्यावर लगेच सौमित्र म्हणत असतो, अगं वहिनी, हिने नानांना ढकललं, तुला हिच्यामुळे घराबाहेर काढलं आईने, आणि आज तू ह्याच मुलीला घरात घेशील? त्यावर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, ऋषिकेश, तुम्ही सगळ्यांनी एकदा माझ्यावर विश्वास ठेवा। नानासाहेब, तुम्ही माझ्यावरती निर्णय सोपवलाय ना, मग एकदा मला पुन्हा एकदा या मुलीला घरात घेऊ द्यात। पुढे जाऊन माझा निर्णय योग्य होता हे तुम्हाला पटेल। आता जानकीच्या निर्णयापुढे कोणी काही बोलू शकत नाही। आणि मग ऐश्वर्या ही रणदिवे कुटुंबियांच्या घरात पुन्हा एकदा आलेली असते। त्यानंतर आता सुमित्रा ही सौमित्रकडे आलेली असते, पण सौमित्र हा सुमित्रावरती नाराज असल्या कारणामुळे ती
लगेचच त्याला म्हणायला लागते की मला माहीत आहे तू माझ्यावर नाराज आहेस, पण एकदा तुझ्या वहिनीबरोबर सगळं बोलून घे, मग तुला समजून जाईल. त्यावर सौमित्र म्हणत असतो, वहिनीने मला आधीच सगळं सांगितलं आहे, पण मला एक गोष्ट सांग आई, हे सगळं करण्याची खरंच काही गरज आहे का? आणि आपण सारंगचे डोळे उघडण्यासाठी जो प्लॅन बनवतोय त्याऐवजी काही भलतंच होणार नाही ना? त्यावर सुमित्रा त्याला सांगत असते, काळजी करू नकोस, काही भलतं वगैरे घडणार नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. फक्त जसं ठरलंय आणि जे ठरलंय तसं आणि ते तू कर, पण त्या अगोदर अवंतिकाला विश्वासात घे, सर्व गोष्टी तिच्याशी बोल, नाहीतर खरंच काहीतरी भलतं घडून जाईल. त्यावर लगेचच सौमित्र म्हणतो, आई त्याची काळजी तू करू नकोस, मी अवंतिकाला समजावून ठेवेन. आणि मग आता सौमित्र हा अवंतिकाला सगळा प्लॅन व्यवस्थित सांगतो. तो तिला सांगतो की मी ऐश्वर्याकडून सगळं खरं उघडवून घेणार आहे. आता अवंतिकासुद्धा त्यांच्या प्लॅनमध्ये सामील झालेली असते. तर आता जानकी, सुमित्रा, सौमित्र, अवंतिका हे चौघं मिळून ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगसमोर आणणार असतात. आता ठरल्याप्रमाणे सौमित्र हा टेरेसवरती ऐश्वर्याला भेटायला आलेला असतो आणि तो तिला विचारत असतो, का माझ्या घरच्यांचा पाठलाग सोडत नाही आहेस तू? का अजून त्रास देतेस त्यांना? कशासाठी करतेस हे सगळं? का आलीस माझ्या घरात लग्न करून? तुझं तर सारंगवरती कधी प्रेमच नव्हतं, मग तरीसुद्धा हे सगळं नाटक का करतेस? त्यावर मात्र आता ऐश्वर्या ही सौमित्राला म्हणत असते, ओ रिअली, खरंच तुला हा सगळा प्रश्न पडतोय की उगाचच्या उगाच काहीही बरळतोयस? त्यावर सौमित्र म्हणतो, प्रश्न पडतोय म्हणजे का विचारतेस असं? त्यावर ऐश्वर्या ही त्याला म्हणायला लागते, तुझ्यामुळे घडतं हे सगळं सौमित्र. सौमित्र म्हणतो, माझ्यामुळे म्हणजे? त्यावर लगेच ऐश्वर्या त्याला सांगायला लागते, तू फसवलंस मला, लग्नाला होकार तू दिलास आधी मला, आणि नंतर तू मला लग्नासाठी रिजेक्ट करून त्या अवंतिकाबरोबर जाऊन लग्न केलंस. मला बदला घ्यायचा होता या सगळ्या गोष्टींचा. BK पाटलांच्या एकुलत्या एका मुलीला तू दुखावलंस, तू माझा इगो हर्ट केलास. आत्तापर्यंत मला कोणत्याच गोष्टीसाठी नाही ऐकण्याची सवय नसताना तुझ्यामुळे मला नाही ऐकावं लागलं, ते सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं. त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मला बर्बाद करायचं होतं, कारण त्या ऋषिकेश आणि जानकीनेच तुझं स्थळ पहिल्यांदा माझ्या घरी आणलं होतं आणि त्यांनीच नंतर तुला माझ्या तावडीतून सोडवून तुझं लग्न त्या अवंतिकाबरोबर लावून दिलं होतं. म्हणून त्यांना बर्बाद करण्यासाठी मी या घरात आले होते आणि म्हणून मी त्यांना बर्बाद केलंसुद्धा, त्यांना या घराच्या बाहेरसुद्धा हाकललं. पण नंतर त्या जानकीने सगळं बदललं आणि ती या घरात पुन्हा आली. त्याबरोबर पुढे सौमित्र तिला म्हणत असतो, म्हणजे तुझं सारंगवरती प्रेम नाहीच आहे ना, मग त्याला का फसवतेस? त्यावर लगेच आता पुढे ऐश्वर्या म्हणत असते, मग तुमच्या घरात येण्याचा माझ्याकडे काय दुसरा मार्ग होता? जर मी सारंगबरोबर लग्न केलं नसतं तर मला या घरात येता आलं नसतं. मी सारंगबरोबर लग्न केलं म्हणूनच तुमची ती मूर्खाई माझ्या जाळ्यात अडकली, तुझी ती आजी मला फसवता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं सगळ्यात मोठं प्यादं म्हणजे सारंगशी मी लग्न केलं म्हणून त्याला वाटतं की माझं त्याच्यावरती जीवापाड प्रेम आहे, आणि तुझा तो मूर्ख भाऊ माझ्यावरती इतकं प्रेम करतो की माझ्या प्रेमात आंधळा होऊन तो तुमच्या सगळ्यांशी खोटं बोलतो. आई, वडील, बाप, भाऊ सगळ्यांशी. येतंय लक्षात? माझं त्या मूर्खावर कधीच प्रेम नव्हतं. अरे बैल आहे तो बैल, गुरासारखा दिवस रात्र त्या शेतातल्या मातीत काम करत असतो, राबत असतो. अरे डबल ग्रॅज्युएट आहे मी, डबल ग्रॅज्युएट, आणि तो 10वी पास. कशी जोडणार आहे आमची जोडी? एकदा तरी विचार केलायस? जोडीने आम्ही एकत्र उभे राहिलो तर खांद्याच्याही खाली जातो तो माझ्यापेक्षा. त्याच्यामुळे हिल घालायचं बंद करावं लागलं मला. अरे लाज वाटते मला त्याची नवरा म्हणून घ्यायला. शिक्षणाचं सोड, साधी ती श्री आणि सौची स्पर्धा होती, त्यामध्ये तो माझ्यासाठी जिंकू नाही शकला. काय करणार आहे तो माझ्यासाठी? मूर्ख आहे तो, मूर्ख. आणि काहीतरी तळप, काहीतरी हँडसमनेस काहीतरी आहे का त्याच्यामध्ये? मूर्ख. त्याबरोबर लगेचच आता इकडे सौमित्र हा ऐश्वर्याकडून आणखीन सगळं काही खरं काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, पण आपलं लग्न झालेलं आहे माझं अवंतिकाबरोबर, तुझं सारंगबरोबर, मग
त्यावर लगेचच ती म्हणत असते, काय फरक पडतो, त्या अवंतिकाला तू घटस्फोट देऊन टाक आणि त्या सारंगला काय करायचं आणि कसं त्याला गळाला अडकवायचं ते मला बरोबर माहीत आहे. जर तू माझ्याशी लग्न केलंस तर मी तुझ्या घरच्यांना त्रास देणार नाही, मी कायमची तुझ्याबरोबर निघून जाईन. माझे डॅडा आपल्याला कुठेतरी लांब शिफ्ट करतील. आता हे सगळं बोलणं सारंगने ऐकलेलं असतं आणि सारंगला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झालेला असतो. आता खरं तर हाच सुमित्रा आणि जानकीचा प्लॅन असतो की ज्यावेळेस सौमित्र आणि ऐश्वर्या दोघंजणी टेरेसवरती बोलत असतील त्यावेळेस सारंगला तिथे घेऊन जायचं आणि त्याला स्वतःच्या डोळ्याने जे काही सत्य आहे ते पाहू द्यायचं. आणि आता अगदी तसंच घडलेलं असतं आणि सारंगच्या समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आलेला असतो. आणि त्यानंतर आता सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो मनातून. तो आतून पूर्णपणे तुटून गेलेला असतो. तो विचार करत असतो की ज्या मुलीवरती मी मनापासून एवढं प्रेम केलं, तिला आपली जीवनसाथी जोडीदार मानलं, तिच्यासाठी सगळ्यांशी खोटं बोललो, सगळ्यांशी भांडलो, ज्या वहिनीवरती एवढ्या वर्षांपासून विश्वास होता तिच्यावरती अविश्वास दाखवला, तिथला उलटपालट बोललो आणि शेवटी हीच मुलगी खोटारडी निघाली. आणि मग आता मात्र सारंग ऐश्वर्याकडे येतो आणि तिचा जोरात हात फिरवतो आणि तिला स्वतःकडे वळवतो. आता सारंगला बघून ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता मी नेमकं बोलू तरी काय आणि सारंगला सांगू तरी काय. मग ती लगेचच रडायचं नाटक करायला लागते आणि म्हणत असते, सारंग बरं झालं तुम्ही इथे आलात. बघा सौमित्र मला काय बोलतोय, मी तुम्हाला सोडून देऊ आणि याच्याशी लग्न करू, याला माझ्याशी लग्न करायचं आहे. त्यावर मात्र आता सारंग पुढे काही बोलणार इतक्यात तिकडे जानकी येते आणि ऐश्वर्याच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देत तिला सांगते, बंद कर तुझी सगळी नाटकं, कारण सारंग भाऊजींनी आत्ता स्वतःच्या डोळ्याने तुझा खरा चेहरा आणि तुझं खरं रूप पाहिलं आहे. हा सगळा आमचा डाव होता ऐश्वर्या, फक्त डावपेच तुलाच करता येतात असं नाही, कधीतरी तुझ्यासारख्या माणसांना सरळ करण्यासाठी आम्हीसुद्धा खेळी खेळू शकतो ना. आईंनी मुद्दाम तुला घरात घेतलं होतं आणि हे सगळं काही सौमित्र भाऊजी, मी, अवंतिका आणि आई यांचा प्लॅन होता सारंग भाऊजींचे डोळे उघडण्यासाठी. आज तुझ्या पापांचा घडा पूर्णपणे भरला आहे ऐश्वर्या आणि आजच्या नंतर तुला पुन्हा कधीच रणदिवे कुटुंबाच्या घराचे दरवाजे उघडे नसतील. आजपासून तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद करायचे होते, म्हणून तुला आम्ही घरात घेतलं होतं आणि आज आम्हाला जे करायचं होतं ते शक्य झालं, कारण आज सारंग भाऊजींनी स्वतःच्या डोळ्याने तुझं खरं रूप पाहिलं आहे आणि आता तुझं काय करायचं ते तेच ठरवतील. तर आता मात्र सारंग हा ऐश्वर्याच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देत म्हणत असतो, का फसवणूक केलीत माझी, काय एवढं वाईट वागलात माझ्याशी. अहो सौमित्र दादाने तुम्हाला फसवलं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं, याच्यात सगळ्यात माझा काय दोष होता. मी तर मनापासून खरं प्रेम केलं ना तुमच्यावर. अहो त्या श्री आणि सौच्या स्पर्धेचं सांगत होतात तुम्ही सौमित्र दादाला, त्या स्पर्धेत जिंकण्यासाठी तुम्ही किती प्रकारची चिटिंग केली आणि त्याच्यामध्ये किती वेळा मी तुम्हाला साथ दिली. दादा वहिनीला घराबाहेर काढलं, प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घेण्याची प्रयत्न केला, त्यातसुद्धा मी तुम्हाला मदत केली. घर 5 कोटीला गहाण टाकलं, त्यातसुद्धा मी तुमच्या बाजूने उभा राहिलो. आज तुम्हाला घरात यायचं होतं, त्यावेळेससुद्धा नाटक मीच केलं आणि तुम्हाला पुन्हा या घरात घेऊन आलो. सगळं तुमच्यासाठी केलं ना मी, मग तरीही का फसवणूक केलीत ऐश्वर्या माझी, का वागलात माझ्याशी असं. आता मात्र ऐश्वर्या ही काहीच बोलत नसते. तर आता सौमित्र आणि सुमित्रा हे दोघंही सारंगला सावरत असतात. ते दोघंही त्याला सांगत असतात की तुझं चुकलं, तू चुकीच्या मुलीवरती प्रेम केलंस, चुकीच्या मुलीवर विश्वास ठेवलास. आम्ही तुला समजावत होतो पण तू आमचं ऐकलं नाहीस आणि त्यामुळेच हे सगळं घडलं आहे. त्यावर मात्र सारंग म्हणत असतो, बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर आहे तुमचं, माझीच सगळी चूक होती, मीच या नालायक मुलीवर विश्वास ठेवला, त्याचीच ही शिक्षा मिळाली मला. देवाने आज माझे डोळे उघडले, देवाने नाही खरं तर तुम्ही माझे डोळे उघडले, माफ करा मला, चुकलं माझं असं म्हणून आता सारंग रागाने उभा राहतो, ऐश्वर्याला हाताला धरतो आणि घराच्या बाहेर काढून टाकत म्हणतो, आजच्या नंतर तुमचे माझे सगळे संबंध संपले आणि तुमचे फक्त माझ्याशीच नाही तर माझ्या अख्ख्या कुटुंबाशी सगळे संबंध संपले. आजच्या नंतर रणदिवे कुटुंबियांपैकी एकही जण तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवणार नाही आणि तुम्हीही तसा प्रयत्न करू नका, नाही तर माझ्या इतकं वाईट तुम्हाला पुन्हा अख्ख्या जगात कोणी सापडणार नाही. माझ्यामध्ये तळप नाही म्हणालात ना, मग बघाल माझी तळप काय आहे ते. लक्षात ठेवा ऐश्वर्या, हा
सारंग रणदिवेचा शब्द आहे. आता मात्र ऐश्वर्याने पहिल्यांदा सारंगचं एवढं भडकलेलं रूप पाहिलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर जानकीसुद्धा आता पुढे येत ऐश्वर्याला सांगते, आजच्या नंतर तुझी ही काळी पावलं माझ्या घराच्या दिशेने फक्त फिरली जरी ना तरी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. चालती हो इकडनं असं म्हणत आता सगळे रणदिवे कुटुंबीय हे घराच्या आत येतात आणि जानकी ऐश्वर्याच्या तोंडावर दरवाजा बंद करून टाकते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता रणदिवे कुटुंबियांच्या घरातून ऐश्वर्याला बाहेर तर काढलं आहे, पण पुन्हा एकदा ऐश्वर्या यांच्या कुटुंबात शिरण्याचा प्रयत्न करेल का, की आता तरी ती रणदिवेंचा नाद सोडून देईल? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.